नमस्कार मित्रांनो, आर्ट ऑफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी बऱ्याच ज्या गेम होत्या तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी राज्यसभेमध्ये हे जे बिल होतं ते मंजूर झालेलं आहे आणि आता या ठिकाणी ऑनलाईन गेम ह्या बॅन झालेल्या आहे। तर कोणीही ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका। ऑनलाईन गेममध्ये नेहमी नुकसान होत असतं। तर इथे बघताय तुम्ही ऑनलाइन गेमिंग सेक्टर 3 हिस्से, जैसे कि इथे बघता इलेक्ट्रॉनिक्स और आईटी मंत्री अश्विन कुमार ने संसद में बताया कि गेमिंग सेक्टर 3 प्रमुख सेगमेंट में बटा हुआ है। ई स्पोर्ट आहे, त्याच्यामध्ये ऑनलाईन सोशल गेम्स आहेत आणि ऑनलाईन मनी गेम्स आहे। तर हे जे मनी गेम्स वगैरे आहेत मित्रांनो, ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे, बऱ्याच लोकांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत। तर आता हे जे गेम आहेत ना, ह्या बंद झालेल्या आहेत आणि आता बघूया की जरी बंद जरी झाल्या, बरेच लोक काय करत होते इथे की आओ ना महाराज रम्मी खेलो, अशा बरेच असे ॲडव्हर्टाईज होते, सेलिब्रिटी वगैरे होते इथे की काय त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज करायचे आणि बरेच लोक याच्यामध्ये ट्रॅप देखील होते। हे तुम्ही वाचू शकता, न्यूजवरती तुम्हाला हे भेटून जाईल। तर इथे सांगायचं एकच गोष्ट आहे मित्रांनो की ऑनलाईन गेम ह्या बंद झालेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या लोकांचं ॲव्हिगेटर एक गेम होती, त्याच्यानंतर विंझो होतं आणि अशा ड्रीम 11 अशा बऱ्याच ज्या गेम आहेत ना, ज्याच्यामध्ये आपण रिअल मनी लावतो। रम्मी झालं, त्याच्यामध्ये आपण काय करतो की त्याच्यामध्ये आपण रिअल मनी लावतो आणि तिथे काय करतो की आपल्याला असं वाटतं की तिथे आपला जास्त प्रॉफिट होईल, म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतो, ट्रेड घेतो आणि तिथे ट्रेड नाही घेत, आपण त्या गेममध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि सुरुवातीला प्रॉफिट होतं आणि शेवटी ते लॉसच होतं। शेवटी ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कम्प्युटराइज गेम असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लॉस होत असतो। तर आता जे लोक तुम्हाला म्हणत होते की 1 मिलियनच्या पेक्षा जास्त त्यांनी सबस्क्रायबर वगैरे गेन केले, की लोकांना असे खोटे आश्वासनं देऊन की तुम्ही ऑनलाईन गेम खेळा आणि त्याच्यामधनं तुम्ही पैसे कमवा आणि करोडपती बना, असे बरेच लोकांना काय केलं, त्यांनी फसवलेलं आहे। तर ह्या गेम आता बंद झालेल्या आहेत। तर असे बरेच करामती लोक आहेत की ते परत ऑनलाईन काहीतरी नवीन ॲप्लिकेशन तयार करतील, परत प्ले स्टोअरवरती टाकतील आणि त्याच्यामध्ये जे भोळी भाबडी जी जनता आहे त्यांना असं वाटतं की आपण लगेच इथे श्रीमंत होऊ, ते त्याच्यामध्ये पैसे गुंतवतील आणि परत याच्यामध्ये काय होणार की आर्थिक नुकसान हे होणार आहे। तर आता बॅन झालेले आहे, तर गेम खेळू नका। आणि जे इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती तुम्ही टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज बघितलेले असेल, बरेच अशा गेम होत्या त्याच पद्धत बरेच असे लोन ॲप्लिकेशन पण आहेत की त्याच्यामधनं आर्थिक नुकसान खूप होत आहे। तर या ठिकाणी शॉर्टकट असा कोणताच मार्ग नाही की जे आपण आर्थिक प्रगती करू शकतो। त्यासाठी तुम्हाला शिकावं लागतं, कोणती तरी एक स्किल तुम्हाला डेव्हलप करावी लागते। तर जे तुम्ही स्किल सोडून पळत होता की हे खूप अवघड आहे मार्केट वगैरे आणि गेम सोपे आहेत म्हणून तिथे तुम्ही खूप नुकसान केलं मित्रांनो, तर कधीही मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये देखील काय करावं लागेल की इथे देखील जे आहे तुम्हाला मेहनतच करावी लागणार आहे आणि ते काय होणार, मेहनतीशिवाय पर्याय नाही। इथे मेहनत केलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे। तर मार्केटमध्ये तुम्ही मेहनत करा मित्रांनो। मी परत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की प्रॉफिट हा साधी गोष्ट नाही, पैसा कमवणं साधी गोष्ट नाही, त्यासाठी खूप स्किल लागते, खूप मेहनत लागते। पैसा घालवण्यासाठी एका दिवसामध्ये पण जातो पैसा, पण कमवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। तो आपण महिनाभर पगाराची वाट बघतो आणि आपला पगार 5 ते 10 दिवसामध्ये संपून जातो। घर भाडं, लाईट बिल, टी व्ही बिल, वायफाय, हे त्या अशा बऱ्याच गोष्टी असतात, मोबाईल रिचार्ज झाला, त्याच्यामध्ये काय होतं आपलं इन्कम संपून जातं। तर एक पॅसिव्ह इन्कम आपण तयार केलं पाहिजे। तर हे जे तुम्ही बघताय स्टॉक मार्केट हा एकदम भारी ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एकदम व्यवस्थितपणे मित्रांनो जे आहे इथे व्यवस्थित जर तुम्ही इथे ह्याच्यामध्ये जर प्रॅक्टिस केली तर व्यवस्थितपणे बऱ्याच गोष्टी आहेत ते शिकून तुम्ही एका दिवसामध्ये कोणी शिकू शकत नाही। तर हळूहळू वेळ द्या, शिका ह्याच्यामध्ये आणि छानपैकी प्रॉफिट करा। दिवसाला जरी तुम्ही मित्रांनो 1000 रुपये जरी केले ना तरी खूप झाले। ऑनलाईन गेमिंगमध्ये काय होतं, तुम्ही तिथे 7-8 हजार रुपये लावायचा, थोडंसं खाली प्रॉफिट तुमचं दिसायचं, आठवड्याला 5,000 10,000 दिसायची तुम्हाला तिथे, पण ओव्हरऑल आता बॅन झालेला आहे, तिथे बरेच लोकांचं नुकसान पण झालेलं आहे। तर या ठिकाणी मार्केट हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे। मी जवळपास तुम्हाला 2-3 वर्षापासून हीच गोष्ट सांगतो की मार्केट एकदम बेस्ट ऑप्शन आहे। शिका, हे जुगार नाही तर हा एक बिझनेस आहे, हा शिकून केला जातो। गेममध्ये काही शिकायची गरज नसते मित्रांनो, अंदाज असतो, कुठेही कसंही करा तिथे लॉस होतो, ठीक आहे। त्याच्यामध्ये जिंकलं तर एक काय असतं, एक लक बाय चान्स असतो त्याच्यामध्ये। तर ह्याच्यामध्ये आता दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ह्याच्यामध्ये जे आपलं सॉफ्टवेअर आहे MT4 सॉफ्टवेअर, आज
मार्केट बंद आहे, रिअल मार्केट जे आहे ते बंद आहे. तर इथे आपण काय केलेलं आहे, तर हे जे आहे हा प्लॅटफॉर्म आहे. ह्या प्लॅटफॉर्ममध्ये 1 मिनटं 5 मिनटं आता लाईव्ह मार्केटमध्ये हे काम करता. आपण लास्ट टाईम व्हिडिओ बनवला होता, पण याच्यामध्ये काय झालं की आपल्याला सिग्नल वगैरे कुठले भेटले नाही, त्यामुळे आपण काय केलं, व्हिडिओ हा तिथे स्टॉप केला होता. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, तुम्हाला जे कोणती पेअर्समध्ये करायचे ते मी शक्यतो युरो USD ही जी पेअर्स आहे थोडं स्टेबल आहे, रिअल पेअर आहे, सगळ्या रिअलच आहेत. तर रिअल पेअरमध्ये मी थोडंसं काम करायला थोडं म्हणजे कम्फर्टेबल आहे. तर या ठिकाणी मी काय करतो की ह्याच्यामध्ये जेव्हा मला थोडंसं बाय सिग्नल आला की आपण त्याच्यामध्ये बाय करतो, सेल सिग्नल आला की आपण त्याच्यामध्ये सेल करतो. या ठिकाणी बाय सिग्नल आला, इथे बाय हे सिग्नल जे आहेत ना, ओव्हरऑल जर इथे आपण विचार केला तर 10 पैकी कमीत कमी 7 ट्रेड हे इथे आपले विनमध्ये जातात आणि दिवसाला आपण कमीत कमी 1000 रुपये इथे सहज प्रॉफिट या ठिकाणी करू शकतो. तर हे एकदम सेफ आणि बेस्ट ऑप्शन आहे. तर हा काही जुगार नाही, हा एक बिझनेस आहे. तर हा शिकून करावा लागेल आपल्याला, ठीक आहे. आता हे सॉफ्टवेअर त्यांच्यासाठी आहे की ज्यांना माहीत नाही की कुठे बाय करायला पाहिजे, कुठे सेल करायला पाहिजे. ते जे पब्लिक आहे ते ह्याचा वापर करून मार्केटमध्ये देखील प्रॉफिट या ठिकाणी जनरेट करू शकतात. पण हे कसं शिकायचं, कुठे शिकायचं, ह्यासाठी तुम्हाला मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला विचारावं लागेल की आपण कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सुरुवात करू शकतो, कुठून करू शकतो, कशा पद्धतीने प्रॉफिट करू शकतो. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला तुमचे जेव्हा माझ्याकडे प्रश्न येतील तेव्हा मी एक छानपैकी व्हिडिओ बनवेन किंवा तुम्हाला मी लाईव्हच या ठिकाणी करून या ठिकाणी दाखवू शकतो. जसे सिग्नल भेटतात ना मित्रांनो, आता बऱ्याच लोकांचा खूप असतो की इथने मार्केटवरती जाणार पण इथने खाली आलं एकदम. तर हे कॅन्डल असतात, एकदम प्रॉपर ॲक्युरसी भेटते आणि ह्याच्यामध्ये काय असतं, जोपर्यंत सिग्नल येतो अशा पद्धतीने आणि जोपर्यंत पॉपअप येत नाही, आपल्याला एक पॉपअप येतो की बाय करायचं की सेल करायचं, तेव्हाच डिसिजन घ्यायचं, तोपर्यंत घ्यायचं नाही. जरी तुम्हाला इथे सिग्नल दिसतोय, पॉपअप येत नाही, नो ट्रेड. आता हे MT4चं सॉफ्टवेअर आहे, मी तुम्हाला MT5 देखील दाखवतो की त्याच्यामध्ये देखील मित्रांनो तुम्ही जे आहे ट्रेड इथे करू शकता आणि बघूया की काय होते ते पण बघूया. सिग्नल त्याच्यामध्ये BTC दिसेल. आता MT5चं हे जे सॉफ्टवेअर आहे, हे MT5च्या सॉफ्टवेअरमध्ये आता BTCचा चार्ट आहे. BTC बघता इथे तुम्ही, सॉरी कुठे गेलं BTC, हां BTC या ठिकाणी डाऊन साईडला आहे BTC आणि हे इथिरियमचा चार्ट आहे, हा BTCचा चार्ट आहे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. तर BTCमध्ये देखील बघताय तुम्ही की ह्याच्यामध्ये देखील तुम्ही एक छानपैकी डिसेंट प्रॉफिट इथे सहज करू शकता, ठीक आहे. इथे तुम्हाला एक सेलचा सिग्नल भेटला, इथे स्टॉप लॉस, सेलचा सिग्नल भेटला, कॅन्डल क्लोज झाली, सेलमध्ये एंट्री, एकदम छानपैकी खाली आलं. इथे बायचा सिग्नल भेटला, इथे काय करू शकतो आपण, इथे जर बायमध्ये गेलं तर इथे आपला स्टॉप लॉस इथे आहे, इथे स्टॉप लॉसच्या जवळ आलं की पोझिशन कट करायची असतं. पण बायमध्ये गेलं नाही, अगेन सेलमध्ये आलं, इथे एक छान डिसेंट प्रॉफिट इथे आपल्याला भेटला. त्याच्यानंतर बायचा सिग्नल दिला, अगेन हे वरती जायचा प्रयत्न केला, सेलमध्ये आलं, ट्रॅप, इथे स्टॉप लॉस केला. त्याच्यानंतर अगेन सेलचा सिग्नल इथे भेटला, एक रॅली भेटली, छानपैकी प्रॉफिट भेटला. अगेन सेलचा सिग्नल, एक रॅली, अगेन आपचा सिग्नल, इथे एक रॅली, इथे आपचा सिग्नल, एक छोटीशी रॅली आणि आता इथे मार्केट साईडवेज आहे. तर ही अशा पद्धतीने ॲक्युरसी आहे. तर तुम्ही कशामध्ये पण ट्रेड इथे करू शकता. हे तुम्हाला ज्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जो आहे ट्रेड इथे करू शकता. बाय सेल सिग्नल हे तुम्हाला एकदम ॲक्युरेट इथे भेटत जातील मित्रांनो. बघता तुम्ही पिन पॉईंट या ठिकाणी जे सिग्नल आहेत ते भेटत असतात आणि त्याच्यामध्ये जे आहे आपण एकदम व्यवस्थितपणे ट्रेड करून छानपैकी प्रॉफिट इथे जनरेट करू शकतो. कारण आज गोल्ड वगैरे सर्व काही बंद आहे, आज सॅटर्डे असल्यामुळे, आणि गोल्डमध्ये देखील एकदम जबरदस्त रॅली भेटली मित्रांनो. तुम्ही जर 0.1 लॉट किंवा 2 लॉटने जरी ट्रेड केला ना ह्या सेटअपवरती तर एक छान रॅली भेटते मित्रांनो आपल्याला, एकदम जबरदस्त प्रॉफिट या ठिकाणी होत असतो. आता इथे बायचा सिग्नल आला ह्या कॅन्डलला, इथे बायमध्ये आपण गेलो, इथे स्टॉप लॉस, ठीक आहे. आता ही कॅन्डल मोठी आहे तर थोडी तर रिस्क म्हणजे काय होतं, कॅन्डल लोचा स्टॉप लॉस इथे असला पाहिजे आणि इथे हा स्टॉप लॉस गेला म्हणजे इथे एक लॉस झाला आणि त्याच्यानंतर एक रॅली भेटलेली आहे. इथे देखील बघा तुम्ही, ह्या कॅन्डलला सेलचा सिग्नल आला, इथे आपली एंट्री असणार आहे आणि ह्या कॅन्डलचा हाय म्हणजे स्टॉप लॉस. शक्यतो मोठी कॅन्डल असेल तर या ठिकाणी आपण 50% स्टॉप लॉस ठेवू शकतो. इथे स्टॉप लॉस गेला नाही, एकदम रॅली. इथे बघताय तुम्ही सेलमध्ये आलं, इथे आपण एंट्री करणार आहे, सेलमध्ये खाली इथे साईडवेज झालं, इथे बायचा सिग्नल दिला म्हणजे ह्या कॅन्डलमध्ये काय झालं, इथे आपला स्टॉप लॉस गेला. म्हणजे एकदम प्रॉपर आपल्याला समजते की कुठे आपल्याला बाहेर निघायचं आहे, कुठे थांबायचं आहे. आता हे गोल्ड बंद आहे
ठीक आहे. तर BTC बघा तुम्ही इथे BTCमध्ये देखील आता काय डाऊन ट्रेंडची रॅली सुरू आहे. इथे एखादा अगेन एक सेल सिग्नल आला की अगेन एक रॅली इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते. तर वेट करूया. आता मी टाईम फ्रेम जर इथे चेंज केला तर एक सिग्नल आपल्याला एखादा भेटू शकतो इथे, म्हणजे जो की प्रिव्हियस होऊन गेलेला सिग्नल या ठिकाणी असू शकतो. कारण आता नवीन जर सिग्नल यायचा इथे जर विचार केला तर नवीन सिग्नल इथे अजून जनरेट नाही झालेला कुठलाच. जनरेट झाला की इथे आपल्याला एक पॉपअप या ठिकाणी येत असतो. आता हा 1 मिनिटावरती आहे. 1 मिनिटावरती पण छान मित्रांनो बघता सिग्नल बघा तुम्ही. 1 मिनिटावरती छोटा स्टॉप लॉस रॅली मोठी, छोटा स्टॉप लॉस रॅली मोठी. ठीक आहे. 10 पैकी इथे देखील तुमचे 7 ट्रेड हे या ठिकाणी विन होणार आहेत. बघा रॅली. ठीक आहे. इथे बायमध्ये गेला स्टॉप लॉस, बायमध्ये अगेन स्टॉप लॉस, बायमध्ये रॅली, सेलमध्ये स्टॉप लॉस, बायमध्ये एक छोटी रॅली, सेलमध्ये. आता हे साईडवेज मार्केट आहे. ठीक आहे. तर ट्रेंडिंग मार्केटमध्ये कुठलंही इंडिकेटर एकदम जबरदस्त काम करत असतं. तर आता जे लोक तुम्हाला म्हणायचे की आओ ना महाराज चलो रम्मी खेलो ऐसा वैसा, तर आता ते सर्व सोडून द्या आणि थोडं शिकण्याकडे लक्ष द्या आणि मार्केटमध्ये छोटे छोटे प्रॉफिट या ठिकाणी करायला सुरुवात करा. कारण हे एक पॅसिव्ह इन्कम तुमचं एकदम जबरदस्त बनवू शकतो मित्रांनो. एक बिझनेस आहे हा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे ट्रेड करून इथे प्रॉफिट जनरेट या ठिकाणी करायचा आहे. तर हा जो आहे आपला एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला सांगायचं की तुम्ही कशा पद्धतीने मार्केटमध्ये जे आहे ट्रेड वगैरे करू शकता, एक छानपैकी प्रॉफिट जनरेट करू शकता. शेवटी तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला शिकून मार्केटमध्ये यायचं आहे की अंदाधुंद काही शिकता न यायचं आहे, तर ते तुम्ही डिसाईड करायचं आहे शेवटी. आणि मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे, तो फक्त आपल्याला काढता या ठिकाणी आला पाहिजे. तर ते शिकायचं असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्याकडे कुठलाही पेड सर्व्हिस वगैरे काही नाही आहे. तुम्हाला जर आपण हे जे सॉफ्टवेअर आहेत सिग्नलचे कशा पद्धतीने यूज करायचे त्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच या ठिकाणी विचारू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.